Students, see the question on the board. Second, if A and B be the non-empty subsets of a set and A complement and B complement represents their complements, then which of the following is or are correct? First statement is A minus B is equal to B complement minus A complement. Given things we let universal set 1, 2, 3, 4 कुठला तरी एक सेट आपण युनिव्हर्सल सेट मानूयात, त्याचा सबसेट आहे ए. सपोज 1, 2 हा एक सबसेट घेतला आणि सेकंड सबसेट घेऊयात समजा 2, 3, 4. वी हॅव टू व्हेरीफाय दिस टू स्टेटमेंट्स. फर्स्ट स्टेटमेंट साठी आपल्याला ए मायनस बी फाइंड करायचा आहे. ए मायनस बी मीन्स द इलेमेंट्स इन ए विच आर नॉट इन बी, म्हणजे वन इलेमेंट्स ओनली सिंगलटन सेट 1. सेम वे वी हॅव टू फाइंड बी कॉम्प्लिमेंट. बी कॉम्प्लिमेंट मीन्स बी मधले असेल युनिव्हर्सल सेट मधले असे एलिमेंट जे बी मध्ये नाहीत, इथे सुद्धा सिंगलटन सेट 1 मिळणार आहे. आणि नंतर काढायचा आहे ए कॉम्प्लिमेंट. ए कॉम्प्लिमेंट मीन्स युनिव्हर्सल सेट मधले असे एलिमेंट्स जे ए मध्ये नाहीत. दिस आर 3 and 4. So now consider the first statements. First statement is A minus B, and now we have to find B complement minus A complement. B complement is singleton set 1 and A complement is 3, 4. So B complement minus A complement means B complement मधले असे एलिमेंट्स जे A मध्ये नाहीत, तो आहे सिंगलटन सेट 1, and these two statements are equal. So that means first statement is correct. Next, second statement A minus B complement. That means A मधले असे एलिमेंट्स घ्यायचे की जे B कॉम्प्लिमेंट मध्ये नाहीत. सो दिस इज सिंगलटन सेट 2 ओनली. अँड आफ्टर द A कॉम्प्लिमेंट मायनस B इज इक्वल टू A कॉम्प्लिमेंट मधले असे एलिमेंट्स घ्यायचे आहेत जे B मध्ये नाहीत. 3, 4 नाही, त्यामुळे याचा अर्थ 5 आहे. आणि हे दोन स्टेटमेंट जे आहेत ते इक्वल टू नाहीत. सो सेकंड स्टेटमेंट इज रॉंग. सो ऑप्शन इज फर्स्ट ओनली. A option is correct.